रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चालू आहे आमच्याच गावचा एक भाग असणारी सावळे वस्ती या ठिकाणी. आणि त्या वस्तीवर आमचा एक मित्र आहे रामदास सावळे, त्याच्याकडे खिलारी बैल आहेत विकाय. आता ते कसं आहेत काय मला माहीत नाही मित्रांनो, पण आता आपल्याला पाय भेटणार आहे ते समोर व्हिडिओमध्ये. आणि आता आपण पोचलो आहे सावळे वस्तीजवळ. पण इकडं दोनच वस्त्या दिसतात. वर एक नंबरला एक झाप दिसत आहे पहा, आणि इकडं खाली एक झाप आहे. बरीचशी झाप आहे तिथं, पण काही झापा त्या झाडांच्या त्या साईडला आहेत तिकडं. आणि आता आपल्याला जायचे ना, ही समोर वस्ती दिसते ना, या वस्तीजवळ जायचे आपल्याला. तिथं ते खिलारी बैल आहे ती. तर आता आपण या वस्तीच्या एकदम जवळ आलो आहे. इकडं पडवी पहा. आता आमच्याकडे गावाकडं ह्या वस्त्या जर राहतात, वस्तीच्या पुढून असं जनावरं बांधण्यासाठी किंवा सावलीसाठी अशा पड्या वगैरे राहतातच. मांजर पा केवढंसं एकदम भारी. आणि इकडं एक पारडं बांधलेले, म्हणजे त्यांच्याकडं म्हशी असण्याची शक्यता आहे. इकडं पारडं बांधल्या पाहतो, मस्त पारडं आहे. आणि जे आमचे मित्र आहे ते मी म्हणलो होतो आपले रामदास सावळे, ते समोर बसलेत. हो, राम राम. राम राम. मग काय चालू आहे? काय नाही, आधी आता गुराबाजरा पाहिजे, दुसरा काही काम नाही आता आपल्याकडे. नाही काही असा मग बाग आहेत नाही तुमचा? बाग आहे ते नाही ना. आणि मग आता पाणी नाहीये. माझा जनावर किती आहेत? जनावर आहेत ती 2 म्हशी आहेत, 2 बैल आहेत, 2 शेळ्या आहेत. आणि त्या गाई गाई आहेत ना. पण काय म्हाताऱ्यांच्या असतील ना? हा, गाई म्हाताऱ्यांच्या त्यांच्या आधी. मग आता पण मग राहतात आपल्या इकडेच बांधलेलं राहते. जनावरली पाणी पाणी डायरेक्ट वळव. आणि मग त्या गाई इथंच राहतात का? हा, गाई इकडेच राहतात. ह्या वासरू येते आमच्या ह्या. मस्त वासरू बरं का. तर हे पहा मित्रांनो, इकडं वासरू. आता ह्या लहान आली वासरा म्हणला का मजा राहते मित्रांनो. बाकी भारी दिसत आहे. कालोड आहे काही? हा, कालवड येते कालवड. लय लांबून आलो, लय ऊन होत आहे आता ना. उन्हायला लागत आता, उन्हायला हो राहिले आता. पाणी घ्या थोडासा मग. लय ताण लागला पाणी मला आण रे. आता. बरीच ताण लागली होती आता. थोडासा पाणी पिऊ. आणि पाणी कुठून आणतात तुम्ही? पाणी इडं खाली जिऱ्याचा पाणी आहे ना आम्हाला अजून. आटत नाही ना कधी? नाही, आटत नाही. त्या शेवटपर्यंत पाणी राहते. चला मित्रांनो, थोडासा पाणी पिऊन घेऊ. तुमच्या पाणी सराव नाही बाबा, पण आता घसा जात आहे काय होत आहे. आता हा, पण कुठलाही पियास लागत आहे ना, नाही का? कुठलंही पाणी पियास लागत आहे ना. तर मित्रांनो, आता हे आहेत आमचे मित्र रामदास सावळे. आता बरेच मित्र म्हणतात का पत्ता गावाचं नाव सांगा पूर्ण. तर आमच्या गावाचं नाव आहे शेलविरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर आता त्यांचा फोन नंबर पण मी देणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे खिलारी बैल येतो काय? हा, खिलारी बैल आहेत ना आपल्या गावात. कलर कसा आहे? काळा मोर आहे. काळा मोर. तर आता आपण पाहणार ते. तर चला मित्रांनो, आता त्यांच्याकडे ते काळं मोर खिलारी येते. आता ते किती जातात, काय कसा, ह्या सगळ्या आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाया भेटणार आहे. तर चला मित्रांनो, आता ते बैल आपल्याला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवतोय. आणि मित्रांनो, आता आम्हीही बोलू शकतोय, पण मग आपल्याला पण बैल पाया भेटलं पाहिजे ना. चला आता आपण थेट जातोय त्या बैलांजवळ. बैल आहेत ना, इकडं घराच्या पाठीमागं बांधलं ते. तर पहा मित्रांनो, हे बैल आहेत समोर. काळं मोर खिलारी. आणि काय घातलं तिला आता खायला? ते नाही गाला आता उन्हाळ्याचा बुत होता. हां हां हां. त्या टाकलं एवढं पाण्यावरून घालून आणलं. आता उन्हात आता बैल गार लागत गारे लागत आतमध्ये मांडत होतो, पण मग मला चोळा खाला म्हणजे मग मांडतो आतमध्ये. आणि जरा उन्हात तापली म्हणजे मग जरा आपलं जरी पाणी प्यायला ते करते. हां, पाणी पित मस्त आहे ना. हा. तर मित्रांनो पहा, हे अशा पद्धतीनं बैल आहेत. आता हे बैल, आता ते माहिती सांगणारच आहेत आपली ह्या बैलांची, का ते किती जातात, कसं कधी घेतलं त्यांनी. तर हे बैल तुम्ही कधी घेतलं होतं? हे पहिलं आपल्या जेटवडे गेले ती. म्हणजे याच वर्षी गेलं? याच वर्षी गेले ती. एक पाणी खाल्या म्हणा आता. एक पाणी खायला म्हणजे मग आता तुमची ही शेती आहे पूर्ण केली ना त्यांनी ना? हा, पूर्ण केले पूर्ण. मग आता समजा आवताला मग काय काय चालतं ते? हाव त्याला आपल्या नांगराला चलत, वखराला चलत ती. तर त्या टांग्याला अजून धरेल नाही. टांग्याला असं धरेल नाही, त्या टांग्याला बैल म्हणजे आपल्याकडे टांगाच नाही. टांगच नाही म्हणत. आणि आपल्याला फक्त आपण शेतीसाठीच घेतोय ना. शेती का साथी घे. आपल्याकडे टांग्याचे काही शरत नाही राहत, काय नाही नाही. आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण टांगा घेतच नाही. आणि बाकी बैलगाडल्या नाही धरेल ना नाही, दुसऱ्या? बैल गाडला नाही अजून तरी. चालेल. त्याला यंत्रा जर राहिली हां. तर त्याला विचार बैल गाडला टाकायचं. पण मग आता तुम्हाला तुमचा येते बा, समजा राहिली तर राहिली, नाही तर राहिली तर मग राहिली, आला गिराई तर तर देऊन वळून टाकू टाकायची, आपण. देऊन टाकायची बा, असं चालेल आमच्या इथे. तर मी तो नाही बा, हे अशा पद्धतीनं हे बैल आहे ती. काळा मोरा कलर आहे. हा इकडला दाखवतो मी आपल्याला. आणि हा एक आहे, आणि समोर हा इकडे एक आहे पहा. बा तो समोर. तर मी तो त्या साईडला जाऊन दाखवतो आपल्याला. तर हे पहा,
इकल्या साईडचा तो दाखवला मी आणि इकल्या साईडचा पहा थोडीशी आता कसा होता माहिती आहे का ह्या टायमाला जनावरांची थोडी ताकद कमी होते ताकद आपल्याला कमीच होते आता नाही ताकद बरी होती हां पण मग आता घरी असे आभाळ निळावाला काय नाही राहत आपल्याला निळावाला आपल्याकडे काही नाही पाणी नाही आणि कोरडा चारा ना आपल्याला कोरडं चारो हा चालूच आहे आता तर मित्रांनो पण आता आपण प्रत्यक्ष आता प्रथम त्याला विचारणार आहेत तर मग आता या वर्षी तर पूर्ण हाकलं तुम्ही नाही ना पूर्ण आकलं अजून चालू येते आता उगाच गेला होता बैर थोडा आणि समजा आता जाऊ दे आता तर ते दाती कसं कसं आहे ते दाती दोन दाती येते. दोन दाती का याचं दात दाखवा बरं तर मित्रांनो पहा आता मी दात दाखवतो पूर्ण आणि जरी नाही दाखवलं तरी आता ज्याला घ्यायचं असतील ते येणारच आहे पूर्ण पाहून जाणारच आहे पण तरी आपल्या समोर दाखवतो पहा हे बा दोन दात आहेत हा आहेत ते दोन दाती आहे ना तिकडे हा, तोय दोन दाती बरं आता समजा सगळ्या गोष्टी झाल्या तर मग एकदम गरीब आहेत का मारा बिरा एकदम गरीब आहे ते आपण राहत नाही बाय माणूस आहे तुम्ही कामं जातं ती आपण काम जातोय 8-15 दिवस तिकडं राहतोय हां 15 दिवस घरी येतोय तर मित्रांनो बाय माणसाच्या हातात आहे यावर हां तर बा आता ही बाय आहे इकडं बाय आहे ती धरून दाखल आपली आणि नेसत बांधा नेसत का हा नेसावला पाहिजे तर बा पूर्ण बाय माणूस जात आहे पहा मित्रांनो हे बा नाही येऊन जा. हे बा आता फार काहीच करते नाही काही नाही कोणाही सोडा बांधा हे बा त्यांची चाली ह्या अशा पद्धतीने आता सोड बांध हे सगळं सगळा बाय माणूस करते त्याच्यात माणूस. काय अडचण नाही हा हे पहा आता यांची काय किंमत आहे ना ती आपण मालकाला विचारणार आहेत मित्रांनो आता हे दोन दात आहेत आपण दात पण दाखवलं आणि आपल्याला घ्यायचं असेल तर आपण प्रत्यक्ष पाहून घेणारच आहे ते अशा पद्धतीचं बैल आहेत मी एकदा पूर्ण दाखवलं आणि पुन्हा एकदा मागून पण दाखवतो बैल सगळं पूर्ण दाखवतो बैल हे पहा दोन्ही बैल दाखवतो आणि ते बाय माणसांना सोडलं एकदम गरीब आहे ती आणि त्यांनी 1 वर्षभर ते अवताला हाकलं ती आणि आता ते विकणार आहेत 1 वर्ष झालं घेतलं ती आता विकणार आहेत पण आता त्याची किंमत काय आहे ना ही आपल्याला आता कळणारच आहे तर आम्ही आता त्याच्या समोर बसतो आहे आणि त्यांची किंमत काय आहे ना मालकाला मी विचारतो चला मित्रांनो आता किंमत आहे का आपण तर आता तुमचं बैल आम्ही पहिलं थोडीशी ताकद कमी आता शेवटी चारा निळावाला नाही वा नाही निळा चारा नाही ना आपल्याकडे त्याच्यामुळे नाही तर पहिला आपल्याकडे लय ताईट राहते हा टाईट राहतात आणि पावसाळी भाजीच्या टायमाला लई टाईट असते ती. नाही बाद याला लय म्हणजे बाद याला लय ताईट होती आणि बाईला पण मी पण जवळ गेलो बाईंना बांधली इकडं तिकडं फिरवली तर आता ते काही सांगायची गोष्ट नाही आपल्या प्रेक्षकांनी पण समोर पाहिलंच असेल तर सगळ्याच गोष्टी तर मग आता मला एक सांगा का तुम्हाला हे बैल विकायचे तर त्याची नेमका किंमत काय घ्यायची तुम्हाला नाही ती सांगा आपण 75,000 रुपये सांगा ते 75,000 हा कधी कंचे एखाद्या बाजाराला नेलं का नाही अजून नाही बाजारात फक्त वासळला नेलं होतं हां 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 तर वासळला नेलं आपला चंदन आपला सूत्र काय जमला नाही हां हां काहीतरी बुवा दोन गोष्टी इकडं तिकडं खटकून होताच नाही का हा यावरच खटकी ही राहतेच नाही का हा बरं आता तुम्ही 75,000 सांगतात हा पण मग आता समजा तुम्ही 75,000 सांगितलं पण कदाचित मागं पुढं होऊ शकतं बरं नाही मागं पुढं होऊ शकतो ना हां तर मग थोडासा 2 पैसे इकडे काय तिकडे शेवटी तुमच्या तोंडची किंमत येत नाही नाही आणि मग त्यांच्या तोंडची तुम्ही देत नाही हा ते तर हाच आहे ना यावरच हा सूत्र कुठं आहे तरी मागं पुढं कोणातरी व्हायच लागत आहे यावरच हा तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांचं हे बैल आहे ती आपण सगळा दाखवला आणि त्यांची किंमत पण सांगितली कोणाला जर काही किंमत करायची असेल तर नक्कीच त्यांचा संपर्क नंबर त्यांच्या साईडला दिसतोय पहा आणि या नंबरवर आपण त्यांनी कॉन्टॅक्ट पण करू शकतात आणि कदाचित या नंबरवर जर यावर झाला तर होऊ शकतोय नाही तर आपल्याला पाहायला यायचं असेल तर बैल प्रत्यक्ष पाया या जागेवर बसा आणि व्यवहार करा तर हा पहा हा समोर नंबर दिसतोय त्यांचा मोबाईल नंबर तर मित्रांनो आज ही आमच्याच गावची वस्ती सावळी वस्ती या ठिकाणी आलो आणि आमचे जे मित्र तर आमचा सावळी त्यांनी भेटलो त्यांचं बैल पण मी आपल्याला दाखवलं आता हे बैलांचं गायींचं म्हशींचं व्हिडिओ टाकण्याची वेळ कशी येते मित्रांनो ही एक समाजसेवा आहे आता मी पण उन्हामध्ये भरपूरच लांबून आलो आहे का आता कुठंतरी यांचं पण बैल खपावा आणि ज्याला घ्यायचं असतील बाजारात फिरण्यापेक्षा डायरेक्ट लोकेशन कळत आहे आपल्याला पण मित्रांनो व्यवहार करताना ही तुमची जबाबदारी सगळ्यांची ते बैल पाहून घ्यायचं व्यवहार करायचा ही जबाबदारी तुमची आहे मी फक्त आपल्याला माहिती देतो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्याला म्हणजे इथं बैल येते आणि यांच्या बैलांची माहिती मी देतो आहे मग व्यवहाराची जबाबदारी सगळी आपल्याकडे राहिली ते बैल पाहून घ्यायचं त्याच्या सगळ्या खाडीखोडी पाहून घ्यायच्या आणि त्यांची किंमत कमी जास्त काय असेल ते आपण पाहून घ्यायची मित्रांनो असो तर कोणाला संपर्क करायचा असेल कोणाला घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क करा आपण मोबाईल पण नंबर पण दिला आहे तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा
पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.